हाय एव्हरीवन, नमस्कार. मी शारदा, इंट्युटिव्ह टॅरो रीडर. स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी 888. तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चॅनलला लाईक करताय, शेअर करताय, सबस्क्राईब करताय आणि खूप छान छान कमेंट्स करताय. खूप खूप थँक्यू 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 सो मच. आणि आजची रीडिंग आहे तुमच्या पूर्वजांचा तुमच्यासाठी एक खास संदेश आहे आणि कनेक्ट झाले मी, म्हणून तो तुमच्यासाठी तुमचीच एनर्जी मी पिक करत असते आणि म्हणूनच ते तुमच्याशी मेसेज रेझोनेट होत आहेत. तर तुमच्या पूर्वजांचा तुमच्यासाठी एक खास संदेश आहे आणि तो संदेश तुमच्यापर्यंत देण्यासाठीचा मेसेज मला आला आहे. तर बघूया आज तुमच्या पूर्वजांचा तुमच्यासाठी कोणता संदेश आहे. तुमच्या पूर्वजांचा तुमच्यासाठी कोणता संदेश आहे. थँक्यू थँक्यू सो मच. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या पूर्वजांचा तुमच्यासाठी कोणता खास संदेश आहे. तुमच्या पूर्वजांचा तुमच्यासाठी खास संदेश आहे. तुमचे पूर्वज तुम्हाला सांगतायत तुम्ही तुमच्या आयुष्यात एका नव्या अध्यायाची आणि एका नवीन जर्नीची एक नवीन जर्नी मला इथं दिसते. एका नवीन जर्नीची सुरुवात होतीये. मला असं एक हे पण होते की एक नवीन प्रवास, एक नवीन जर्नी, एक नवीन तुम्ही तुमच्या करिअरच्या ह्याच्यामध्ये एक नवीन पाऊल टाकताय किंवा तुमचं विवाहाचं हे सुद्धा ह्याच्यामध्ये दिसतंय की तुमच्या आयुष्यात तुमचा विवाह हे सुद्धा म्हणजे तुमच्या मुलांचा असेल किंवा घरी किंवा तुमचं असं म्हणजे जी एनर्जी मला दिसते ते मी सांगते की त्या विवाहाची सुद्धा हे एनर्जी दिसतीये. आणि एक नवीन आयुष्य, एक नवीन जग, एक नवीन सुंदर असं एक ज्या गोष्टीची तुम्ही वाट बघत होता खरं तरी. म्हणजे इथं हे पण मला वाटते की कोणतरी त्यांचं म्हणजे विवाहासाठी लग्नासाठी खूप वेळ लागत असेल किंवा लवकर म्हणजे वाट बघावी लागत असेल तर ते सुद्धा लवकर होण्याची एक चान्सेस आणि त्यांचं हे तर ते त्यांच्या पूर्वजांचा संदेश आहे की ज्या गोष्टीची तुम्ही वाट बघत होता ते लवकरच तुमच्या आयुष्यात होते. आणि एक नवीन तुमच्या आयुष्याचा तुमचा सोलमेट तुमच्यासारखीच जी व्यक्ती आहे जी तुमच्यासारखंच प्रेम करेल, तुमचं घर जे तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद आहे, तुमचं जी हे सगळं म्हणजे तुमच्या ज्या चाली रीती रूढी परंपरा ज्या आहेत ते सगळं सांभाळण्यासारखी आणि सांभाळणारी तशीच व्यक्ती तुमच्या आयुष्यात आणि तुमच्या घरात प्रवेश करेल. आणि तुम्ही त्या एका जर्नीमध्ये प्रवेश करताय, एका नवीन आयुष्यामध्ये तुमच्या प्रवेश करताय अशी ते एक एनर्जी आहे. आणि तुमच्या पूर्वजांचा खास संदेश या संदेशाची कोणतरी खूप आतुरतेने वाट बघत असेल म्हणूनच हा संदेश आलाय. आणि ह्या जर्नीमध्ये तुम्ही प्रवेश करताय. थँक्यू 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 सो मच. एक नवीन बदल, एक बदलाव तुमच्या आयुष्यात येतोय आणि एक टर्न तुमच्या आयुष्यात असा येतोय की जिथं तुम्ही खरंच म्हणजे लक्षात येणार नाही की आता पास्टमध्ये काय काय गोष्टी तुमच्या आयुष्यात घडून गेल्या ते लक्षातही येणार नाही. आणि असा एक टर्न तुमच्या आयुष्यात येतोय आणि म्हणूनच तुमचे पूर्वज तुमच्यासाठी हा संदेश देत आहेत की तुम्ही त्या ह्याच्याशी कनेक्ट होत आहे. थँक्यू थँक्यू सो मच. थँक्यू. तुमचे पूर्वजांचा तुमच्यासाठी खास संदेश आहे. संदेश काय आहे. किंग ऑफ सॉर्ड्स. मी तर काय म्हटलं तुमच्या आयुष्यात सोलमेट येते आणि सोलमेट ॲज कसं एक विवाहाची मला ही त्या एनर्जी दिसलीच आहे. आणि म्हणूनच मी सांगते जी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येणार आहे ती अशी खूप स्ट्रॉंग आणि खूप अशी म्हणजे ती तुमचं सगळं हे सांभाळून घेणारी अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येते. जिला तुमच्या म्हणजे सगळं तुमचा मान,
तुमच्या घराचा मान, तुमच्या जे कुळ आहे त्या कुळाचा उद्धार असं करणारी अशी एक हे एनर्जी तुमच्या घरामध्ये प्रवेश करते. आणि तीच तुमच्या जे तुमच्या आयुष्याचा जो काही पास्ट असेल किंवा ज्या एनर्जीज तुमच्या आयुष्यात असतील ते सगळं क्लीन करून तुमचं आयुष्य एका नव्या उमेदीनं आणि नव्या ह्यानं पुन्हा एकदा ती स्टेबल करते. पुन्हा एकदा तुमचं आयुष्य स्थिर करायला तुमच्या आयुष्यात येते आणि ती अशी एनर्जी असेल जी आता तुम्हाला प्रोटेक्ट करेल. म्हणजे तुमच्या सगळ्या ह्याला ज्या ज्या मला वाटतं इथं बऱ्याच लोकांनी तुम्हाला म्हणजे असा डायरेक्टली इनडायरेक्टली त्रासही तुमच्या आयुष्यात झाला असेल, की तुमचं म्हणजे लग्नासाठी विवाहासाठी तुमच्या वेळ होतोय किंवा तुम्हाला काय तुमच्याबद्दलचे चुकीची मतं त्यांनी बनवली असतील. तुम्ही तुमच्या लाईफमध्ये पुढं जात नाही आहात तर त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी खूप हे केलेलं आहे. तर त्यांना आता तुमचे पूर्वज दाखवून देतील, कारण ती एक वेळ होती तुमच्या आयुष्यातली एक तसं ते टायमिंग होतं ते निघून जातंय आता. आणि तुमच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती येते खंबीर खंबीर एक खमकी अशी व्यक्ती येते, की आता कुणाचीही हे नाही आहे, की डायरेक्टली तर नाहीच नाही कोण, पण इनडायरेक्टली सुद्धा ते तुमच्याबद्दल कुठलीही म्हणजे चुकीचं एक मत नाही बनवू शकणार आणि तुमच्या आयुष्याचा एक नवीन मग ती प्रवास सुरू करते. ती व्यक्ती तुम्हाला अगदी तुमच्या खांद्याला खांद्या लावून तुमच्या आयुष्यातून एक आशीर्वाद बनून तुमच्या आयुष्यात ती येते आणि तुमच्या पूर्वजांचाच आशीर्वाद तुमच्याबरोबर पण आहे आणि त्या व्यक्तीबरोबरही आहे आणि तीच व्यक्ती तुमच्या घराला एक आशीर्वाद बनून तुमच्या आयुष्यात येते आणि तुमचं एक ते तुमच्या आतापर्यंत जे तुम्ही जे सहन केलेलं आहे ते सगळं संपवण्यासाठी ती व्यक्ती येते. ते तुमच्या आयुष्यातलं दुःख संपवण्यासाठी लोकांनी तुमच्याबद्दल गैरसमज करून घेतला, चुकीची मतं करून घेतलेली, तर ते सगळ्या ह्याच्यातनं बाहेर काढण्यासाठीच ती व्यक्ती येते. कधी-कधी परिस्थिती आणि वेळ आपल्याला दाखवून देते. आपल्याला सगळीच आपली वाटत असतात, पण परिस्थिती आणि वेळ आपल्याला दाखवून देते, की कोण आपला आहे आणि आपण कोणाला कुणाच्या पाठीमागे आपला किती वेळ आणि किती एनर्जी खर्च करत असतो. आणि परिस्थिती आपल्याला दाखवून देते. तर ते पूर्वज तुम्हाला हाच संदेश देतात, की ते तुमच्याबरोबर आहेत. ते तुम्हाला आशीर्वाद देत आहेत. ते तुम्हाला ब्लेस्ड करत आहेत. तुमच्या आयुष्यात जे जे चाललेलं आहे ते त्यांच्या नजरेआड नाही आहे किंवा ते बघतायत. ते तुम्ही जे जे स्ट्रगल करताय, जे जे सहन करताय ते सगळं बघतायत. पण आपले काही कार्मिक सायकल्स असतात, कर्मफल असतात. ते भोगल्याशिवाय आपण त्यातनं बाहेर नाही पडत. तर ते तुमचं सगळं हे पूर्ण झालेलं आहे आणि म्हणूनच तुम्ही त्यातून बाहेर येताय. थँक्यू सो मच. आणि खास तुमच्या पूर्वजांचा तुमच्यासाठी हाच खास संदेश आहे, की तुमच्या घराचा जो एक उद्धार आहे तो तुमचा होतोय. तुमच्या कुळाचा उद्धार करण्यासाठी एक व्यक्ती तुमच्या घरात प्रवेश करते, तुमच्या आयुष्यात प्रवेश करते. खूप स्ट्रॉंग पर्सनॅलिटी असणार आहे. सो मच. आजपर्यंत ह्या सगळ्यामुळे तुम्ही खरंच इनबॅलन्स झाला. म्हणजे आयुष्यात एक जागा जी असते ती पूर्ण व्हावी लागते, परिपूर्ण असायला लागते. नाहीतर आपण इनबॅलन्स होतो. मग ते जसं एका पायावर उभं राहता नाही येत तशी गोष्ट असते. एक चाक नाही चालू शकत. चाकाला संसार असला, घर असलं की त्याला 2 चाकं अशी असायलाच लागतात किंवा तशी शक्ती किंवा तशी एनर्जी हँडल करायला सांभाळण्यासाठी लागते. तशी ती एनर्जी तुमच्या आयुष्यात येते आणि तुम्हाला जे सगळ्याच गोष्टी जे इनबॅलन्स झाला असेल तुमच्या पैसा असेल किंवा तुमच्या बाकीच्याही गोष्टी सगळ्यामुळेच तुम्ही ही परिस्थिती तुमची जी ढासळलेली होती सगळ्याच बाबतीत ती ढासळलेली परिस्थिती पुन्हा एकदा बॅलन्स कर बॅलन्स करतायत तुमच्या पूर्वजांनी. आणि खरंच प्लीज ते थँक्यू म्हणा, तुम्ही थँक्यू म्हणा. मी बऱ्याच वेळा मी रीडिंगमध्ये सांगते की पूर्वजांना थँक्यू म्हणा. तुम्हाला एखादी गोष्ट तुम्हाला हवी आहे, तुम्हाला मार्गदर्शन हवं आहे किंवा तुम्हाला मदत हवी आहे, तर नक्कीच तुम्ही तुमच्या पूर्वजांची मदत घेऊ शकता. पण ते तुम्ही त्यांच्याशी कनेक्ट झालं पाहिजे, तुम्ही त्यांच्याशी बोललं पाहिजे. तुम्हाला काय हवं आहे हे त्यांना तुम्ही सांगितलं पाहिजे आणि तेव्हा तुमची एनर्जी त्यांच्याशी कनेक्ट होते. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. नाईट ऑफ सोल्स. तुमच्या पूर्वजांचा तुमच्यासाठी खास संदेश आहे, की तुम्ही कोणत्याही प्रकारची घाई, गडबड किंवा गडबड अशी करून
करू नये. जे तुमच्या आयुष्यात येणार आहे ते अगदी स्थिर शांतपणे आणि योग्य वेळी अगदी डिवाईन टायमिंगला ते तुमच्या आयुष्यात येतंय, ज्या गोष्टीची तुम्ही वाट बघताय. पण त्या गोष्टीसाठी तुम्ही खूप ॲग्रेसिव्ह न होणं, खूप अतिरेक न करणं आणि ते तुम्हाला हा संदेश देत आहेत, की शांतपणे जे काही होतंय किंवा जे काही होणार आहे त्याला तुम्ही अगदी शांतपणे ते हे केलं पाहिजे, त्यातून बाहेर आला पाहिजे. त्याच्यासाठी खूप धावपळ किंवा खूप असं ॲग्रेसिव्ह नाही झालं पाहिजे. तर शांतपणे थोडंसं संयमानं तुम्ही राहिलं पाहिजे, असा तुमच्या पूर्वजांचा संदेश आहे. जे तुम्हाला पाहिजे आहे, जे तुम्हाला हवं आहे, ते तुमच्यासाठीच ते हे केलेलं आहे आणि ते अगदी डिवाईन टायमिंगला तुमच्या आयुष्यामध्ये ते येते. फक्त तुमचा विश्वास ह्यामध्ये असायला पाहिजे. आणि मी माझ्या व्ह्यूअर्स आणि सबस्क्रायबर्सना नक्कीच सांगू शकते, की टॅरोज ही एक अशी गोष्ट आहे, जिथं तुम्ही जितका त्याच्यावर विश्वास ठेवाल, जितका या गोष्टींवर विश्वास ठेवाल किंवा हे जे रीडिंग्स असतात त्या खूप म्हणजे मेडिटेशनमध्ये जाऊन डीपली कनेक्ट होऊन बॅलन्स झालेली जी व्यक्ती आहे, ती त्या रीडिंग्स तुमच्यापर्यंत पोहोचवत असते. आणि त्याच्यावर जितकं तुम्ही विश्वास ठेवाल किंवा त्या अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न कराल, तेवढं की तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल व्हायला चालू होतात. म्हणून आपण त्याच्यात पॉझिटिव्ह बघितलं पाहिजे आणि त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. तर आपल्या आयुष्यात पॉझिटिव्हली बदल व्हायलाच लागतात. 100% होतात. थँक्यू सो मच. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. तुमच्या पूर्वजांचा तुमच्यासाठी खास संदेश आहे. तुमच्या पूर्वजांचा तुमच्यासाठी खास संदेश आहे. परफेक्शन. तुम्ही परफेक्ट आहात. मी तर काय म्हटलं तुम्हाला, तुम्ही परफेक्ट आहात. भलेही तुम्हाला कुणीही काही बोलत असेल किंवा काही म्हणत असेल, तरीसुद्धा तुम्ही परफेक्ट आहात. हा समाज आहे, हा जग आहे आणि निंदकाचा घर असावं शेजारी, अशी आपल्याकडे एक म्हण आहे. जोपर्यंत ते निंदा करणार नाही, ते बोलणार नाही, तोपर्यंत आपली प्रगती होणार नाही. बरोबर आहे ना? तसं तुमच्या प्रगतीकडे तुम्ही फक्त लक्ष द्या. तुम्ही तुमच्या आयुष्याकडे पुढे जायला लक्ष द्या. जे तुमच्या आयुष्यात नाही आहे, ते तुमचे पूर्वज तुमच्या आयुष्यात पाठवतायत, ते येते. पण ते तुम्हाला सांगतायत. तुम्ही आता परफेक्ट झाल्या, परिपक्व झालेल्या आहात. म्हणजे एखादं फळ बघा, जोपर्यंत ते कच्चं आहे, तोपर्यंत आपण ते खाऊ शकतोय का? नाही. ते घेतलं तरीसुद्धा त्याची चव नाही लागत. तशा प्रकारे तुमच्या आयुष्यात जे कार्मिक रोल आणि कार्मिक सायकल तुमच्या आयुष्यात चालू होती आणि ते अपरिपक्व, जे ते पूर्ण झालं नव्हतं तुमच्या आयुष्यातून, ती घडी पूर्ण झालेली नव्हती, तर ती आता पूर्ण होते आणि तुम्ही परफेक्ट होताय, तुम्ही परिपक्व होताय. आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यात आता तुम्हाला माहीत आहे, या स्ट्रगलमधनं तुम्ही बाहेर आलेला आहात. प्रत्येक गोष्टीची किंमत, प्रत्येक गोष्टीचं एक व्हॅल्यू तुम्हाला कळली आहे आणि त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यात ते येते. कसं असते, बरेच वेळा सहजासहजी जे मिळालेलं असतं त्याची व्हॅल्यू आपल्याला कळत नाही आणि आपल्या आयुष्यात जेव्हा ती ती ते जे आहे, जे कमी होते, त्यावेळेला आपल्याला ती प्रखरतेनं जाणवतं. त्या गोष्टीची व्हॅल्यू काय आहे आणि ते पाहिजे आपल्याकडं किंवा ते नसल्यामुळं आपल्या आयुष्यात काय होते, ह्या सगळ्या गोष्टी कळायला लागतात. म्हणून तुमच्या पूर्वजांचा हाच संदेश आहे. जे आहे ते तुमच्याकडे येते. तुम्ही फक्त बॅलन्स राहा, शांत राहा. असं म्हणजे अतिरेक करू नका कुठल्याही गोष्टीचा, असा तुमच्या पूर्वजांचा संदेश आहे. ते तुमच्या बरोबर आहेत. थँक्यू सो मच. आयसोलेशन. आत्तापर्यंत जे तुमच्या आयुष्यात चाललं होतं, आत्तापर्यंत का आलं नाही तुमच्या आयुष्यात, हे आत्ता एका डिवाईन टायमिंगलाच हे होतं. तुम्ही परफेक्ट होणं, तुम्ही बॅलन्स होणं गरजेचं होतं. त्यामुळं तुमच्या आयुष्यात ह्या गोष्टी नाही झाल्या. तर आत्ता ह्या गोष्टी येत आहेत. तर हे तुमच्या आयुष्यातलं आयसोलेशन पिरियड सुरू होता. तुम्हाला तुमच्यावर काम करायचं होतं. तुमच्याकडून काय चुका झालेल्या आहेत, आपलं काय चुकलंय, हे सुद्धा कधी-कधी आपल्याला बघायला लागतं. प्रत्येक वेळी आपण मी परफेक्ट आहे, मी बरोबर आहे आणि समोरचा चुकीचा आहे असं म्हणूनही नाही चालत. तर दुसऱ्याबरोबर आपलं काय चुकलं हे सुद्धा आपण बघणं गरजेचं आहे. तर हा आयसोलेशन पिरियड तुमच्यासाठी म्हणूनच दिलेला तुमच्या पूर्वजांनी, की तुम्ही स्वतःला जाणून घ्यावं. तुम्ही स्वतःला परफेक्ट करावं. तुमच्यात काय गुणदोष, तुमच्यातले काय तुम्हाला आढळत असतील किंवा तुम्हाला तसं काही जाणवत असेल, तरी त्याच्यावर तुम्ही काम करावं आणि त्यातून तुम्ही बाहेर पडावं, असं तुमच्या पूर्वजांचा हे होतं आणि म्हणूनच त्यांनी तुम्हाला त्या आयसोलेशनच्या ह्याच्यामध्ये ठेवलं होतं. तर ते आता तुमचा आयसोलेशन पिरियड पण संपलेला आहे. थँक्यू सो मच.
तुमचे पूर्वजांचा तुमच्यासाठी कोणता खास संदेश आहे? तुमच्या पूर्वजांचा तुमच्यासाठी कोणता खास संदेश आहे? थँक्यू सो मच. डिसअपॉइंटिंग डिसिपेट उधळणं आता स्वतःला, ते तुम्हाला हा खास संदेश एवढ्यासाठी दिलेला आहे की आतापर्यंत तुम्ही आयसोलेशन पिरियडमध्ये होता, तर आता तुम्ही त्यातून बाहेर येत आहे. तर तुम्ही आता तुमचा जो वेळ आहे तो थोडासा स्वतःसाठी खर्च करा. स्वतःसाठी वेळ, फक्त पैसा कमवणं, संसार सगळं मिळवणं, सगळी प्रॉपर्टी मिळवणं आणि सगळ्या गोष्टींसाठी खर्च करणं म्हणजे हे नाही, पण स्वतःकडेही तुम्ही स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे, स्वतःवर प्रेम केलं पाहिजे, स्वतःसाठी थोडं जगलं पाहिजे, असा सुद्धा त्यांचा संदेश आहे. मस्त रिलॅक्स बसून अगदी तुम्ही असं, तुम्हाला म्हणजे मला असं एक एनर्जी कनेक्ट होते की आम्ही, म्हणजे तुम्हाला एखादी जुनी मूव्ही आहे, पिक्चर आहे आणि तुम्ही तो बघितला होता आणि तुम्हाला अगदी अचानकपणे तुमच्या लक्षात येईल, अरे हा, ही मूव्ही मला आता परत बघावीशी वाटते, किंवा तुम्हाला खूप वर्षांपूर्वी बघितलेली असेल पण तुमच्या आता लक्षात येते की नाही मला हे बघायचे. तर हा मेसेज कोणाशी कनेक्ट होते, रेझोनेट होते, त्याने मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण ही मी एनर्जी पिक करत होते आणि हेच कार्ड आलं खरं तर. थँक्यू सो मच. आणि तुम्ही असं मस्त ते पिक्चर वगैरे मूव्ही एन्जॉय करताय, असं इथे हे आहे, ही एनर्जी आहे. आणि तुमच्या पूर्वजांचाही संदेश आहे, जे तुम्हाला वाटते, जे तुम्हाला आवडते, जे तुम्ही अट्रॅक्ट करताय ते तुम्ही करा. तुम्ही स्वतःला कुठल्याही चुकीच्या ह्याच्यामध्ये न हे करण्यापेक्षा जे तुम्हाला आवडते, तुम्हाला म्युझिक ऐकायला आवडते, तुम्हाला गाणी ऐकायला आवडतात, तर तुम्ही ती ऐका. पण बरेच वेळा आपण काय करतो, आपण एखाद्या आपल्या आयुष्यात एखादा असा प्रसंग झालेला असतो, यंगस्टर्समध्ये असतं की ब्रेकअप झाले किंवा काहीही झालं, ही एनर्जी सगळी अशीच इथं निघाल्या. तुमच्या पूर्वजांचा हाच संदेश आहे, मी तुमचीच एनर्जी पिक करत असते. आणि ते काय करतात, मग ते ब्रेकअप झाला किंवा एखादी गोष्ट काय चुकीची घडली तर तसले सॉन्ग ऐकणं, तसली गाणी ऐकणं आणि तसले ते मोबाईल आता स्टेटस हे ते ह्या असल्या सगळ्या गोष्टी होतात. तर त्यावेळी तसं न करता तुम्ही किती उत्साही राहता येईल, तुम्ही स्वतःवर किती प्रेम करता येईल, तुम्ही कशी पर्सनॅलिटी आहात, तुम्हाला स्वतःला स्ट्रॉंग कशा प्रकारे करता येईल किंवा अजून करायचं आहे, याकडं तुम्ही लक्ष देणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही त्यामध्ये अगदी भरलेलं, म्हणजे उत्साहानं हे केलेली अशी सॉंग्स ऐकणं, तशा मूव्हीज बघणं, फिरायला जाणं किंवा स्वतःला वेळ देणं, स्वतःवर प्रेम करणं हे महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करत नाही किंवा कमी करतो, स्वतःकडे लक्ष देत नाही, तेव्हा अशा सगळ्या मग निगेटिव्ह गोष्टी आपल्या आयुष्यात होत जातात. मग आपण प्रत्येक वेळेला मग ते दुसऱ्याला ब्लेम करणं हा स्वभाव आपला बनत जातो. असं काहीसं होतं. म्हणून तुमचे पूर्वज तुम्हाला संदेश देतात की तुझा वेळ तू स्वतःसाठी थोडासा दे. कारण किती कमवलं, किती गोष्टी केल्या, काय काय सगळं करत असते, पण आपल्याकडे स्वतःकडेच वेळ नसते. म्हणून अध्यात्म पहिली हीच गोष्ट शिकवतात, सेल्फ लव्ह, स्वतःवर प्रेम करा, स्वतःसाठी जगा, स्वतःला वेळ द्या आणि मग बाकी सगळ्या गोष्टी. मग ते जेव्हा आपण स्वतःला ओळखायला लागतो, स्वतःला कळायला लागतो, तेव्हा आपण मग सगळंच एक्सेप्ट करा. मग आपल्याला कळतं माणूस कसा आहे समोरच्यावर, आपण कसं हे केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी कळायला लागतात. आणि म्हणूनच तुमचे पूर्वज तुम्हाला तो संदेश देत आहेत की स्वतःसाठी थोडा वेळ द्या, जे तुम्हाला हवं आहे ते तुमच्या आयुष्यात येते. कारण तुम्ही आता परिपक्व झालेले आहात, तुम्हाला म्हणजे सगळ्या गोष्टींचा खूप अनुभव आला आहे, आता परिस्थितीनं तुम्हाला सगळं शिकवलंय, तुमचा आयसोलेशन पिरियड पूर्ण होत आहे. थँक्यू सो मच. डिवाइन ऑर्डर, इंटरव्हेशन अँड पर्पज, डिवाइन ऑर्डर, द डिवाइन डायरेक्टर. तर हे ह्यांचं तुमच्या पूर्वजांचा तुमच्यासाठी हाच संदेश आहे की आता दिग्दर्शन दाखवणं. मी तर तुम्हाला आता हे मूव्हीचं एक हे आलं, कार्ड आलं आणि हे द डिवाइन डायरेक्टर, म्हणजे आता ज्यांनी तुम्हाला इथं मागे असं डायरेक्टली इनडायरेक्टली ज्या गोष्टी तुम्हाला बोलल्या गेल्या किंवा तुम्हाला त्रास देण्या, तुम्हाला म्हणजे तुमचं मन खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला कुठंतरी एक असं मनात तुमच्या स्वतःबद्दल सुद्धा राग यावा, इतक्या गोष्टी लोकांनी तुम्हाला बोलल्या गेल्या, तर त्यातनं आता त्यांनाच दाखवण्याची ही वेळ आली, असे तुमचा पूर्वज तुम्हाला संदेश देत आहेत की जर आता आहे दिग्दर्शन, पिक्चर
रिलीज व्हायची वेळ आलेली आहे आणि त्यामुळं तुम्ही आता नाही घाबरायचं आहे किंवा नाही तुम्ही त्या ह्याच्यामध्ये राहायचं आहे आणि सगळ्या गोष्टी जशा जशा तुम्हाला हव्या आहेत तशा तशा त्या पद्धतीनं त्या होत आहेत आणि होणार आहेत. तुम्ही फक्त तुमच्या स्वतःकडे लक्ष द्या, स्वतःसाठी थोडासा वेळ द्या, असं तुमच्या पूर्वजांचा तुमच्यासाठी संदेश आहे. थँक्यू सो मच. तुमच्या पूर्वजांचा तुमच्यासाठी संदेश. विश्वास ठेवा. तुमचे पूर्वज तुम्हाला सांगतायत की ते तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवा. ते तुम्ही एकटे नाही आहात, ते तुमच्या बरोबर आहेत आणि ते तुम्हाला ह्या सगळ्या ह्याच्यातून बाहेर काढतायत. ते तुम्हाला जे हवं आहे ते तुम्हाला ते देत आहेत. डिवाइन देवी एक दैवी हे किंवा तुम्हाला अगदी मिरॅकल्स माझ्या असं हे फक्त होते. असे आश्चर्यकारक आणि चमत्कारिक काहीतरी घटना तुमच्या आयुष्यात घडतायत किंवा ह्या बाबतीचं असतील जे तुम्हाला हवं आहे तिथं, तर ते तुमच्या लक्षात येईल आणि ह्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडतील असा तुमच्या पूर्वजांचा संदेश आहे. म्हणजे तुमचाही तुम्ही सुद्धा शॉक व्हाल हे तुमच्या आयुष्यात घडत असताना आणि हे करंट चॅलेंजेस आहेत आणि त्याच्यावर तुम्ही ते फोकस करायचं आहे. जे तुमच्या आयुष्यात आत्ता जे आहे ना, जे होतंय त्याच्यावर फक्त तुम्ही फोकस करा आणि जे तुम्हाला हवं आहे ते तुम्हाला देत आहेत. तुम्ही पूर्वजांशी कनेक्ट व्हायला ते तुम्हाला सांगतायत. फक्त तुम्ही त्यांच्याशी कनेक्ट झालं पाहिजे. थँक्यू सो मच आर्कएंजल मायकल. ट्रस्टिंग हेवन. ट्रस्ट करा, तुम्ही सेफ आहात असा तुमच्या पूर्वजांचा संदेश आहे. आर्कएंजल मायकलचं खूप मोठं कार्ड आहे हे आणि तुम्ही ट्रस्ट करा, परमेश्वरावर विश्वास ठेवा, तुमच्या पूर्वजांवर विश्वास ठेवा असं तुमचे पूर्वज तुम्हाला संदेश देत आहेत. सरेंडर आहे, परमेश्वराला सरेंडर व्हा, तुमच्या पूर्वजांना सरेंडर व्हा, तुम्ही मार्ग दाखवा असं मागा आणि ते तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी तयार आहेत आणि तुम्ही सेफ आहात. सेफ आहात असं तुमच्या पूर्वजांचा संदेश आहे. एंजल्स आहेत तुम्हाला मदत करण्यासाठी. तसेच देवदूत जे आहे, जे स्वर्गदूत आहे ते तुमच्यासाठी अवेलेबल आहे. त्यांची एनर्जी अवेलेबल आहे. तुम्हाला सगळ्या बाजूने प्रोटेक्शन आहे, प्रोटेक्टेड आहात. जे तुमच्या आयुष्यात नाही आहे ते तुमच्या आयुष्यात जे तुम्हाला हवं आहे ते देण्यासाठी तुमचे पूर्वज तयार आहेत, एंजल्स तयार आहेत आणि तुमची एनर्जी फक्त त्याच्यासाठी बॅलन्स करणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही स्वतःकडे थोडं लक्ष देणं खूप गरजेचं आहे आणि आर्कएंजल मायकल तुमच्या बरोबर आहेत. आर्कएंजल मायकलचं खूप मोठं हे आहे, खूप मोठं प्रोटेक्शन आणि खूप मोठी साथ तुमच्याबरोबर आहे. त्यामुळे तुमच्या पूर्वजांचा हाच संदेश आहे की तुम्ही थोडंसं स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे. थँक्यू सो मच ग्रीन तारा. सर्वोच्च संरक्षण. तुम्ही थोडंसं नॅचरल म्हणजे निसर्गाशी कनेक्ट होण्यासाठी सांगतायत तुमचे पूर्वज. मी तुम्हाला इथंही सांगितलं की निसर्गाशी थोडंसं कनेक्ट व्हा आणि थोडंसं मॉर्निंग वॉकिंग करणं, निसर्गाशी कनेक्ट होणं किंवा फिरायला जाणं ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा तुम्ही करू शकता. तुम्ही प्रोटेक्टेड आहात. मी तुम्हाला इथंही सांगितलं. प्रोटेक्टेड आहात तुम्ही. अगदी एंजल्सचं प्रोटेक्टेड आहे तुम्हाला. दूतांचं प्रोटेक्शन आहे आणि फुल प्रोटेक्शनमध्ये तुम्ही आहात. त्यामुळं तुम्हाला कोणत्याही गोष्टीला घाबरण्याची गरज नाही आहे असं तुमचे पूर्वज तुम्हाला सांगतायत. जे तुम्हाला हवं आहे, ज्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत त्या तुम्हाला अगदी योग्य वेळी त्या तुमच्या आयुष्यात येतील, त्या तुम्हाला मिळतील असं तुमच्या पूर्वजांचा तुमच्यासाठी संदेश आहे आणि तुमच्या पूर्वजांशी तुम्ही कनेक्ट होणं गरजेचं आहे. हायर लर्निंग. तुम्ही आता तुमच्या आयुष्यात जे ज्या गोष्टी झाल्या पास्टमध्ये त्या गोष्टीनं तुम्ही अनुभव घेतलेला आहे, खूप लर्न केलं आहे तुम्ही शिकला, एक्सपिरियन्स घेतलेला आहे, अनुभव घेतला आहे तुम्ही. त्यामुळे तुमच्या भविष्यात आता जे आयुष्यात नवीन एक अध्याय तुमचा सुरू होणार, एक नवीन एक जग तुमचं सुरू होतंय. त्या जगात तुम्ही प्रवेश करताय. तर तुम्ही पास्टचा जो हे झालेला आहे, पास्टमध्ये जो तुम्हाला अनुभव आले त्या अनुभवावरून सुद्धा तुम्ही खूप शिकलाय आणि त्या शिकवणीतून तुम्ही पुढं जायचं आहे असा पूर्वजांचा तुमच्यासाठी संदेश आहे. तर तुमच्या आयुष्यात एक नवीन न्यू बिगिनिंग येत्या आणि हे ज्या गोष्टीची खूप आतुरतेनं तुम्ही वाट बघत होता ती आतुरता तुमची संपते. इथं असं मला ही एनर्जी पिक होते की आतुरता संपते आणि तुम्हाला असं वाटते की आपल्यासाठी कोणीही प्रयत्न करत नाही किंवा आपण एकटे आहोत किंवा काही असं. मला एक अशी ही एनर्जी इथं दिसते की म्हणजे अशी असं एखादी व्यक्ती आहे
जिचे म्हणजे आई वडील किंवा वडील वगैरे आई असं एक कोणतरी एखादी व्यक्ती किंवा दोघंही नसतील किंवा आणि ते मूल किंवा ते हे असेल ह्या एनर्जीमध्ये, तर ती सुद्धा मी एनर्जी पिक करते. तर नाही आहे तर तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद आहे तुमच्यावर आणि जे तुम्ही तुमची प्रामाणिकता खरं तर इथपर्यंत पोहोचली आणि म्हणूनच ही रीडिंग इथं आली. आणि तुमची एनर्जी मी पिक करत असेल मे बी मला हे होत नाही. कुणाशी रीडिंग रेझोनेट होते त्यांनी प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. ओके, थँक्यू सो मच. हर हर महादेव, जय श्री कृष्णा, राधे राधे, बाय.